आता हे शेवणचं झाड आहे, आमच्याच मित्रांनी गाववाल्यांनी एवढंसं झाड लावलं होतं रो. आता हे आपली उंची आपल्यापेक्षा मोठं व्हायला लागले. माणसाची उंची वाढत नाही, झाडाची उंची वाढते. माणूस जितकं माणसाला उपयोगी पडत नाही एवढं झाड माणसाला उपयोगी पडतं. माणसाची मुलं आपली मुलं आपल्यासाठी काळजी घेतील की नाही नक्की माहिती नाही, पण झाडं मात्र आपली सगळ्याच माणसांची काळजी घेतील. झाडं फक्त मला तुला करत नाही, ती सगळ्यांना देत असतात. म्हणून झाडांचा वाढदिवस करूया, उत्तरोत्तर जास्त करूया. फक्त झाडांना सुरुवातीला भेट देऊया, मग झाडं आपोआपच उत्तरोत्तर आपल्याला भेट देणार आहेत. फळाच्या रूपात, फुलाच्या रूपात, पक्ष्यांना देणार, प्राण्यांना देणार, सगळ्यांनाच मदत करणार. निसर्गाला म्हणा, आपण जन्मापासून मरेपर्यंत ऑक्सिजन घेतो आणि त्याला आपण पैसे देत नाही. ऑक्सिजन फक्त झाडं देतात जन्मापासून मरेपर्यंत. आपण जे काय अन्न खातो ते झाडाचाच प्रकार आहे. मरेपर्यंत आपण झाडाच्या गवताच्या प्रकारातले गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी खातो ना, त्याच्यावरच आपण शेवटपर्यंत जगतो. म्हणजे जगात झाडा इतकं महत्वाचं काही नाही. माणूस किती मोठा झाला त्याच्या सावलीला कधी आपण जातो का? पण झाड जेवढं मोठं होतं सगळेच जण सावलीला जातात. प्राणी पक्षी ते कधीच स्वार्थ नाही ठेवत, सतत निस्वार्थी राहतं. एक फांदी कापली आणि त्याची फळं तोडून खाल्ली तर दुसऱ्या फांदीची फळं खाऊ नका असं ते कधी म्हणतं का? एवढं मोठं कोण असतं जगात? एवढं मोठं जगात फक्त झाड असतं. म्हणून वाढदिवस साजरा करूया तर झाडांचा करूया, सगळ्यांनी मिळून करूया. माझा तुझा छोटा मोठा असं काही नको. आपण झाडं लावूया, त्यांचे वाढदिवस साजरे करूया, उत्तरोत्तर वृक्ष उत्सव करूया. धन्यवाद.